महाद्वाराचं मंदिर आणि परिसर याचा जो विकास आराखडा आहे आणि चालू असलेली जी कामं आहेत त्याचे दर आठवड्याला आपण आता पाठपुरावा तर चालूच आहे, परंतु त्याचा आढावा जो आहे कामाचा प्रोग्रेस वगैरे आपण घेतोय. आणि आता आपण सर्व जे संबंधित अधिकारी आहेत त्यांना सांगितलंय की येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्यांच्याकडनं पूर्ण आराखडा टाईम बाउंड आपल्याला उपलब्ध करून देणं अपेक्षित आहे. टाईम बाउंड आराखड्याचा अर्थ असा आहे की जो शासन निर्णय निर्गमित झाला होता त्याच्यामध्ये मला वाटतं मार्च अखेर 28 पर्यंत हे 1800 कोटीची कामं पूर्ण होणं अपेक्षित होतं. त्यातल्या काही कामांना आता सुरुवात झाली आहे, काही कामं भूसंपादनामुळे थोडेसे पेंडिंग आहेत आणि इतर काही कामं आहेत ज्याचं पाईपलाईनमध्ये प्रोग्रेस तर दिसतोय. आपल्याला हे सांगत असताना कल्पना या बाबतीतली द्यायची आहे की जे मोठे विषय म्हणजे आपले भक्त सुविधा केंद्र, त्यातल्या अधिकांश भक्त सुविधा केंद्राचं टेंडर आता निघालं आहे, अंतिम टप्प्यात आहे. कदाचित एक 15 दिवसामध्ये त्याची प्रक्रिया ही पूर्ण होईल आणि मग भूमिपूजनाची प्रक्रिया एप्रिल अखेर किंवा मेमध्ये करण्याचं आपलं नियोजन आहे. दुसरा मोठा विषय आहे तो म्हणजे दर्शन मंडपाचा. सर्वांच्या म्हणण्यानुसार आपण दर्शन मंडप अशा ठिकाणी घेतलं आहे की भाविक जे आहेत ते आपल्या महाद्वारातूनच आत जाणार आणि तिथनं दर्शन मंडपात जाणार, जो महाद्वारातनं आत गेल्यानंतर डावीकडच्या बाजूला असणार आहे. आपण आता जो दर्शन मंडप घेतोय तिथे थोडं ग्रेडियंट किंवा स्लोप्स जास्त आहेत, व्हॅली आहे, दरी आहे, आपल्याला कल्पना आहे. तर तिथे इंजिनिअरिंगचं काम थोडंसं चॅलेंजिंग आहे, पण त्याची डिझाईन वगैरे ची प्रक्रिया तर सुरू करण्यात आलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं काम भूसंपादनाची प्रक्रिया झाल्यानंतर तेच राहणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण रस्ते घेतोय आणि परिसराचा विकास वगैरे. तिसरा मुद्दा महत्त्वाचा आहे तो म्हणजे आपला 108 फीटचा पुतळा, तिथे होणारं म्युझियम आणि खाली आपण जे रामदाराला लागून मोठा बगीचा करतोय आणि रामदारा तलावामध्ये पाण्याशी संबंधित जी ॲक्टिव्हिटी करणार आहोत, त्यात बोटिंग असेल आणि तत्सम गोष्टी आहेत. तर हे सर्व जे आहे ते आता दर आठवड्याला पाठपुरावा करून प्रोग्रेस जो आहे तो आम्ही त्याच्या बाबतीतला घेणार आहे. आणि मी म्हटल्याप्रमाणे 15 दिवसामध्ये ब्रॉड मास्टर प्लॅन जो आहे, टाईम बाउंड मास्टर प्लॅन आपल्याला उपलब्ध होणार आहे. दुसरीकडे पुरातत्व विभागाकडनं मंदिराचं जे काम चाललं आहे त्याचाही आपण आढावा घेतलेला आहे आणि आपलं नियोजन असं चाललं आहे की येणाऱ्या काळामध्ये जे खांब आहेत त्याची प्रक्रिया जरा थोडी फास्ट व्हावी. खांब आता शिफ्टिंगचे काम लवकरच सुरू होईल. मोठं क्रेन आणून आपल्या मंदिराच्या शेजारी क्रेन लावून हे दगडी खांब जे आहेत ते आत आणण्याची प्रक्रिया जी आहे ती देखील लवकरच सुरू होणार आहे. आणि आपलं मंदिराच्या बाबतीतला जो मुद्दा होता, शिखराच्या बाबतीतला मुद्दा, ते IIT कडनं अजूनही अहवाल म्हणावा तसा आलेला नाही आहे. त्यांनी 1 आठवड्यात देतो म्हणून आपल्याला सांगितलं आहे. तर येणाऱ्या आठवड्यामध्ये त्यांचा अहवाल येणं अपेक्षित आहे, कारण ते टेस्ट केले होते. ते टेस्टचे रिपोर्ट्स आता IIT कडे देण्यात आलेले आहेत, त्याचाही आम्ही फॉलोअप करतोय. तर थोडक्यात आराखड्याच्या बाबतीमध्ये आता दर आठवड्याला आपण रिव्ह्यू घेणार आहोत. त्याच्यामध्ये जो काही अपेक्षित प्रगती आहे ती झाली का नाही ते बघितलं जाणार आहे. एकीकडे आराखडा, दुसरीकडे पुरातत्व विभागाकडनं होणारं काम. यालाच संलग्न अजून एक निर्णय परवा आपण घेतलाय, तो म्हणजे महाद्वाराच्या जवळ तातडीने